नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण वेट मंचुरियन बनवणार आहोत. ड्राय मंचुरियन बनवून त्याच्याबरोबर आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे कोबी घेतला आहे. आता आपल्याला कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे. आम्ही कोबी चिरून घेणार आहे. किसून घेतला तरी चालेल. एकदम बारीक असं चिरायचं आहे. अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आहे. बघा, हा उरलेला कोबी मी असाच बारीक चिरून घेणार आहे. तर इथे मी गाजर घेतला आहे. गाजर सोलून घ्यायचं आहे. सोलून घेतला आहे मी. कांदा घेतला आहे एक आणि शिमला मिरची. आता आपल्याला हे चिरून घ्यायचं आणि गाजर किसून घ्यायचं आहे. तर मी कांदा चिरून घेते. कांदा सुद्धा बारीक आपल्याला चिरायचा आहे. जास्त जाड नाही घ्यायचं आहे. अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा. हा सर्व मी आता कांदा चिरून घेते. कांदा चिरून झाला आहे. आता शिमला मिरची घेते. शिमला मिरची मधल्या बिया अशा काढून टाकायच्या आहेत. मी काढून घेते. मी बिया काढून घेतल्या आहेत. आता बारीक चिरून घ्यायचा आहे शिमला मिरची सुद्धा. छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे पहिले.
थोडंसं जाड राहिलं असेल तर पुन्हा त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. आता हा उरलेला शिमला मिरची मी असा चिरून घेणार आहे. आता आपला शिमला मिरची चिरून झाला आहे. गाजर किसून घेते मी आता. आता आपल्या सर्व भाज्या चिरून झाल्या आहे. गाजर आहे, कोबीमधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे, जेवढं निघेल तेवढं. अशा प्रकारे हे बघा. किसलेला हा मी बाजूला ठेवते. अशाच प्रकारे मी सर्व कोबीमधला पाणी काढून घेते. इथे मी पोहे घेतले आहेत. पोहे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, पावडर करून घ्यायचे आहे मिक्सरमधून. मी पावडर करून घेते. इथे मी बाउल घेतला आहे. बाउलमध्ये आपल्याला सर्व भाज्या घ्यायच्या आहेत. कोबी घेते पहिला. गाजर घेतला आहे बारीक किसलेला. कांदा घेतला आहे बारीक चिरलेला. शिमला मिरची घेतला आहे. बारीक चिरलेली मिरची घेतली आहे. मिरची आवडीनुसार घ्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. इथे मी लाल मसाला घेतला आहे. लाल मसाला आवडीनुसारच घ्यायचा आहे. मीठ घेतलं आहे चवीनुसार. आलं लसूण पेस्ट घेतली आहे. इथे मी पोह्याची पावडर घेतली आहे, ती घालते याच्यामध्ये. आता घेतला आहे कॉर्नफ्लोअर, ते घालते. आता आपल्याला हे चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये. पाणी न घालता तसं मिक्स करायचं आहे. सर्व भाज्या, सर्व मसाले असे चांगले एकजीव झाले पाहिजे त्यामध्ये. नंतर आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. चांगलंसं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं. आता याचे छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे. बघा असे छोट्या साईजचे. अजून एक दाखवते मी. अशा प्रकारे छोटेसे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत. मी असे सर्व बनवून घेते. आता मी हे सर्व मंचुरियनचे गोळे बनवून घेतले आहेत. आता आपण फ्राय करायला घेऊ. इथे मी कढई गरम व्हायला ठेवली आहे. आता याच्यामध्ये तेल घेणार आहे. आता मी इथे तेल गरम व्हायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल आता आपलं चांगलं असं गरम झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मंचुरियन सोडून घेऊ. एक ते 2 मिनिटं चांगले फ्राय करून घ्यायचे एका बाजूने आणि नंतरच पलटी करायची आपल्याला. आता आपण पलटी करू. पलटी केल्यावरती आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे, कारण ते आतपर्यंत फ्राय झाले पाहिजे.
चांगले असे खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपले ह्या साईडचे आहेत ते फ्राय होत आले, कारण मी आधी टाकलेत, हे नंतर टाकलेले आहेत, त्याला थोडा वेळ लागेल. आता हे झाले आहे ते मी काढून घेते. सगळा छान असा कलर आला आहे. हे नंतर टाकले, थोडा याला आता वेळ लागेल. आता हे सुद्धा आपले झाले आहेत, मी काढून घेते. आणि बाकीचे उरले आहेत ते मी असेच फ्राय करून घेणार आहे. आता आपले हे मंचुरियन बनवून तयार झाले आहेत. आता आपण ग्रेव्ही बनवू. आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, त्यासाठी मी ते कढई गरम व्हायला ठेवली आहे. गॅस चालू केला आहे. म्हणजे मी कढईमध्ये तेल घेतलंय. तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आता आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. नंतर हिरवी मिरची, गाजर घालायचं आहे, शिमला मिरची घालायची आहे, लाल मसाला घालायचा आहे. आता घालायचं आहे रेड चिली. गॅस थोडा आपल्याला फास्ट ठेवायचा आहे. इथे मी वाटीमध्ये 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं, आणि चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवायची आहे. आपल्याला ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी आता ग्रेव्हीमध्ये घालायची आहे. ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे. थोडंसं मी अजून कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातली आहे. आता पुन्हा एकदा चांगलं असं उकळी काढून घ्यायची. ग्रेव्हीला मस्त असा आपला दाटसरपणा आला आहे. तर 1 ते 2 मिनटं झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये आपण मंचुरियन जे फ्राय करून घेतले आहे ते घालायचे आहेत. मंचुरियन घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आपली ही ग्रेव्ही तयार होते. आता आपली ही ग्रेव्ही मस्त अशी तयार झाली आहे. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.